सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवी आणि रेणुका माता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्च ते 27 मार्च दरम्यान हा नवरात्रोत्सव साजरा होत आहे। या निमित्ताने अष्टमीला 26 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत विशेष नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आलाय। तर 1 एप्रिल पासून सलग 12 ते 15 दिवस पांझरा नदी पात्रात भव्य यात्रा भरणार आहे। या यात्रेसाठी पाळणे आणि विविध साहित्यांची दुकाने थाटण्याची लगबग सध्या सुरू झाली आहे। यंदा मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे। संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली असून पूर्वेकडील भव्य गोपुरम प्रवेशद्वार आणि आग्रा रोडवरील स्वागत कमान आकर्षक रंगांनी सजली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात 35 सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी संपूर्ण मंदिरात व घाटावर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे आणि कूलरची विशेष व्यवस्था यावेळी करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली। तसेच सर्व भाविकांनी या उत्सवाचा आणि यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी चैत्र नवरात्रोत्सव व चैत्र यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे। गुढीपाडव्यापासून म्हणजे 19 मार्चपासून तर 27 मार्चपर्यंत आई भगवतीच्या इथं चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे। तर त्या अष्टमीला म्हणजे 26 तारखेला नवचंडी यज्ञचा कार्यक्रमही होणार आहे। आणि नवचंडी यज्ञाचा कार्यक्रम 26 मार्च रोजी दुपारी 12 ते 3च्या दरम्यान होणार आहे। तरी सर्व भाविकांना लाभ घ्यावा। तसंच या ठिकाणी 1 एप्रिलपासून तर पूर्ण 12-15 दिवस आई भगवतीची यात्रा उत्सव पांझरा नदी पात्रात भरते। तर पांझरा नदी पात्रामध्ये यात्रा उत्सवाची तयारी चालू आहे। लहान मुलांसाठी पाळणे, खेळणे, वेगवेगळे प्रकारचे साहित्य हे दुकानदार त्यांच्या कामाला लागलेले आहेत। त्याचप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा इजा किंवा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी 35 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यानंतर पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे। प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स देखील लावण्यात आलेले आहेत। आणि त्याप्रमाणे 1 तारखेपासून तर यात्रेला सुरुवात होईल। त्याचप्रमाणे आई भगवतीचे जे गोपुरम मोठं प्रवेशद्वार पूर्वेकडील ते मोठं पूर्ण झालेलं आहे। त्या पूर्ण गोपुरम प्रवेशद्वारावर जवळजवळ 90 मूर्त्या असून रंगरंगोटीचे काम झालेलं आहे। पूर्ण मंदिरालाही रंगरंगोटी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आग्रा रोड येथील भव्य दिव्य अशी एक कमान उभारण्यात आली आहे। त्या कमानीचंही काम पूर्ण झालेलं आहे, त्याचंही रंगरंगोटी झालेलं आहे। म्हणजे 3 जिल्ह्यातली अशी कमानीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना इजा वगैरे होऊ नये किंवा 1 तारखेच्या जाऊन नवस मूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शामियाना मंडप पूर्ण मंदिरात व घाटावर टाकण्यात आलेला आहे। सावलीची सोय करण्यात आलेली आहे। पाण्याची सुविधा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे त्यांना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून फॅन आणि कूलरसुद्धा लावण्यात येणार आहेत। अशा या सगळ्या सुविधा मंदिर प्रशासन करीत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी यात्राचा, नवरात्राचा आणि आई भगवतीचा आशीर्वाद असा सगळा याचा लाभ घ्यावा। धन्यवाद।